बाजारात मिळणारे ते मऊ, रसाळ आणि तोंडात विरघळणारे गुलाबजाम घरीच बनवले तर तसेच होतात का? कधी कडक होतात, कधी फुटतात, तर कधी आतून कच्चेच राहतात. पण आज मी तुम्हाला अशी परफेक्ट आणि सोपी रेसिपी सांगणार आहे की तुमचे गुलाबजाम मऊ, स्पॉन्जी आणि रसाने भरलेले बनतील. आणि सगळ्यात खास म्हणजे ही रेसिपी फेलच होणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी एक स्पेशल टिप पण सांगणार आहे. नमस्कार, कुक विथ अक्षतामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत परफेक्ट गुलाबजाम घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघूया. 1 पॅकेट गिट्स गुलाबजामुन मिक्स, पाव वाटी दूध, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, 4 ते 5 वेलची आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप. सर्वप्रथम गुलाबजामसाठी लागणारी चाशणी तयार करूया. एका पसरट पातेल्यात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घ्या आणि त्याला उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यात वेलची पावडर घालून हलकी चिकट चाशणी तयार करा. चाशणी पसरट भांड्यातच करा, म्हणजे गुलाबजाम पूर्णपणे चाशणीत बुडतात आणि परफेक्ट मऊ होतात. चाशणीची परफेक्ट कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. ना खूप पातळ ना खूप घट्ट, अगदी गुलाबजामला मस्तपैकी आतपर्यंत मुरणारी. आता गिट्स गुलाबजामुन मिक्स ताटात घ्या आणि ते हलक्या हाताने मोकळं करा, म्हणजे गाठी राहत नाही आणि आपले गोळे छान मऊ बनतात. थोडं थोडं दूध घालून सॉफ्ट डो तयार करा. डो खूप मळू नका, फक्त हलकं मिक्स करा. गोळे बनवताना हाताला हलकं तेल किंवा तूप लावा आणि मिश्रणाचे छोटे गुळगुळीत गोळे करून घ्या, म्हणजे तळताना ते फुटणार नाहीत आणि एकदम मऊ बनतील. मीडियम लो फ्लेमवर तेल गरम करा आणि गोळे हळूहळू टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. जास्त आचेवर तळू नका, नाहीतर आतून कच्चे राहतील. हलक्या हाताने हलवत तळा, म्हणजे गुलाबजाम सर्व बाजूंनी छान भाजले जातील. गरम गुलाबजाम लगेच चासणीत टाका आणि 1 ते 2 तास भिजू द्या. स्पेशल टिप: गुलाबजाम गरम असतानाच ते कोमट चासणीत टाका आणि 1-2 तास भिजू द्या, म्हणजे ते आतपर्यंत रसाळ, मऊ आणि एकदम परफेक्ट बनते. वाह, बघा किती मऊ, रसाळ आणि परफेक्ट गुलाबजाम तयार झाले आहेत, एकदम बाजारातल्यासारखे. बाउलमध्ये सर्व करा आणि वरून थोडासा सुकामेवा घाला. तयार आहेत परफेक्ट गुलाबजाम. वरून थोडीशी चाशणी घाला आणि प्रत्येक घासात गोडवा अनुभवायला तयार व्हा. तुम्हीही ही रेसिपी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.